तर दुसरीकडे माझ्या नादाला लागला तर सोडत नाही असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार सभेतून दिला। त्यांचा हा इशारा भाजप आमदार महेश लांडगेंना असल्याची चर्चा असतानाच महेश लांडगेंनी त्यांना सभेतूनच प्रत्युत्तर दिलंय। त्यामुळे दोघांमधील वाद चिखळलाय। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होतीये। महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्याचा चंग बांधलेले अजित पवार शहरात प्रचारासाठी जंग पछाडतायत। अशावेळी त्यांच्या टार्गेटवर आलेत पूर्वीचे सहकारी आणि सध्याचे भाजपचे आमदार पैलवान महेश लांडगे। प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून अजित पवारांनी महेश लांडगेंवर जोरदार हल्लाबोल केला। हा वाद इतका टोकाला गेलाय की आता थेट प्रचार सभेतून एकमेकांना इशारे दिले जाऊ लागले। पुन्हा जर पिंपरी चिंचवडकरांना पूर्वीचे वैभवाचे दिवस दाखवायचे असतील तर तुम्ही ह्या महानगरपालिकेमध्ये जिथं जिथं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे केलेले आहेत, सुरक्षित सांगवी करण्याच्या करता, पारदर्शक कारभार करण्याच्या करता या सगळ्या शिलेदारांना तुम्ही निवडून द्या। मी इथली दादागिरी गुंडगिरी कोण किती मोठ्या बापाचा असू द्या मी मोडून दाखवीन। मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी। एक तर मी कुणाच्या नादाला लागत नाही, पण कुणी जर माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही। तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो। अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घालतो? अरे आमचे या रणरागिणी तुझा कार्यक्रम करतील। हे आमच्या लाडक्या बहिणी आहेत। लाडक्या बहिणींच्या नावावर मतदान मागताना या लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या आहेत, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, आमच्या लाडक्या बहिणी आहेत या। अरे हेच कार्यक्रम करतील तुझ्या, तू बाकीच्या कार्यक्रमाच्या नादी नको लागू आमच्या। दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी जेव्हा जेव्हा प्रचार सभा घेतली तेव्हा तेव्हा त्यांनी महेश लांडगेंवर कडा प्रहार केला। पाहूयात। शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं होण्याची एवढी राक्षसी भूक या शहराची परिस्थिती बिघडवलेली आहे। कुठला आला पैसा? अरे तुम्ही देखील इतके वर्ष काम करताय, तुमची काय परिस्थिती आहे? आज दादागिरी कुणाची चालली, रिंग कुणाची चालली, भ्रष्टाचार कुणाचा चाललाय? अरे कुठं तुम्ही पैसे काढावे? कुत्र्याच्या नसबंदीमध्ये पैसा काढा, जनाची नाही तर मनाची राव। त्यामुळे शहरामध्ये लुटारू गॅग तयार झालेली आहे आणि या भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे। त्या भ्रष्टाचाराचा आका तो आपल्याला संपवायचा आहे। त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची। मी देखील आरेला कार्य करणार आहे। मी एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही। मी इथली दादागिरी गुंडगिरी कोण किती मोठ्या बापाचा असू द्या मी मोडून दाखवीन। मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी।